क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला केडिवेडी येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन, विजेत्या चमूस मिळणार गोपीकिशन बाजोरिया चषक। क्रीडा क्षेत्रात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या केडिवेडी येथील हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने 52व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद महिला पुरुष अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे दिनांक 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून यात राज्यभरातील महिला पुरुषांच्या कबड्डीच्या चमू सहभागी होणार असल्याची माहिती हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। मंडळाने आतापर्यंत 2 अखिल भारतीय व 17 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या। या खेळाला ग्रामीण व शहरी भागात राजाश्रय मिळावा यासाठी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व स्वर्गीय तुकाराम बिरकड यांनी भरपूर निधी उपलब्ध करून देत या खेळाला चालना दिली। केडिवेडी येथे उत्कृष्ट मैदान साकार करण्यात त्यांचा पुढाकार होता। तरुण मुलांमध्ये खेळाप्रती रुची निर्माण व्हावी या उद्देशाने सातत्याने हे आयोजन होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत विजेत्या चमूस माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया चषक मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात येणार आहे। माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे यामध्ये विशेष सहकार्य मिळाले आहे। तसेच अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनचे महासचिव जितूभाऊ ठाकूर यांचे सुद्धा विशेष सहकार्य याला लाभत आहे। या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव परनाटे हे भूषवणार असून माजी आमदार दाडू गुरुजी यांचे मार्गदर्शनास या स्पर्धा पार पाडण्यात येणार आहेत। या 3 दिवसीय स्पर्धेत सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री व सिने अभिनेत्री यांनी सुद्धा हजेरी लावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाची निवास व भोजन व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे। या कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल यांनी यावेळी केले। या पत्रकार परिषदेत माजी आमदार गजाननराव दाडू गुरुजी, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माधवराव बकाल, ज्ञानदेव परनाटे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, धनंजय मिश्रा, कमलेश गावंडे, गणेश पोटे, संतोष अनासाने, केशवराव बुले आदी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। की कबड्डीची स्पर्धा काय होते आणि हे जुने खेळ आणि हे जे ऐतिहासिक खेळ आहे त्यांना पुनर्जीवित करून आज जे ह्या केळेवेडीच्या लोकांनी ही स्पर्धेला जीवित ठेवलेलं आहे, म्हणून मी तर खऱ्या अर्थाने केळेवेडीच्या लोकांचं स्वागत करणार आहे की आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये क्रिकेट आणि कम्प्युटर आणि मोबाईलवर जे लोक लागलेले आहे ते लोक आजही काय कबड्डी असते, काय खो खो असते आणि हे जे जुने आपले ऐतिहासिक आणि भारतीय खेळ आहे त्याला नावलौकिक करून कायमस्वरूपी केळीवेडीमध्ये ठेवलेला आहे। तर शासनाने सुद्धा एक विशेष बाब म्हणून 5 ते 10 एकरचा तिथे स्टेडियम बांधला आणि पूर्ण देशासाठी कबड्डीचे सामने इथे खेळले। तर मला असं वाटते की हा केळीवेडीच्या पूर्ण नाव कबड्डी केळीवेडी म्हणून नाव लौकिक या राज्यामध्ये देशामध्ये होईल, मला तीळ मात्र शंका नाही। आणि त्यासाठी जागासाठी आणि त्या स्टेडियमसाठी कायमस्वरूपी मी पाठपुरावा करणार आहे, हे आश्वासन नाही, मी अभिवचन देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र